मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शहर मध्य विधानसभा मतदारसंघात मंगळवारी 943 जणांनी विक्रमी रक्तदान केले। शहर मध्य मतदारसंघात 3 ठिकाणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता रक्तदान शिबिर आणि समाजोपयोगी कामांसाठी तो पैसा खर्च करावा असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार देवेंद्र कोठे यांनी MIDC येथील बालाजी मंगल कार्यालय, मोदी येथील अष्टभुजा मंदिर आणि लष्कर बेडरपूल येथील श्री अंबाबाई देवस्थान येथे रक्तदान शिबिर भरवले। बोल्ली रक्तपेढी, मल्लिकार्जुन ब्लड बँक, मेडिकेअर ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक, अथर ब्लड बँक, सिद्धेश्वर ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विकास रत्न माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज 55वा वाढदिवस। त्या 55व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी शहर मध्यचे आमदार, युवा तडफदार आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र मंडळामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेला आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की माझ्या वाढदिवसानिमित्त कुठेही जाहिरातबाजी, डिजिटल कुठलेही असे कृत्य होऊ नये, त्यांनी त्या शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल त्या पक्ष कार्यकर्त्यावर। त्यामुळं या युवा आमदारांनी सर्व युवकांना आज खरं गरज, काळाची गरज आहे, राष्ट्रहित आपल्याला रक्ताची गरज आहे। त्यामुळं हा आगळा वेगळा कार्यक्रम आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी हे या ठिकाणी मंडळामध्ये, तिन्ही मंडळामध्ये शहर मध्य विधानसभामध्ये रक्तदानाचं नियोजन केलेलं आहे। साधारणतः या ठिकाणी 2555 रक्तदात्याचं संकलन करण्याचं या ठिकाणी निश्चित केलेलं आहे। त्या पद्धतीने सर्व शक्ती केंद्र प्रमुख, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महिला आघाडी, कृषी आघाडी, बांधकाम आघाडी या सर्व आघाड्या यामध्ये सहभागी होऊन प्रत्येक मंडळामध्ये आपलं हे द्याले, संकल्प कराले आणि अशा पद्धतीने माननीय देवेंद्रदादांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। तो एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण आज रक्त कुठं फॅक्टरीत तयार होत नाही, रक्त कुठंही शेतात पिकत नाही असं, त्यामुळं रक्त हे आपण रक्तदान दिल्यानंतर दुसऱ्याला आपण रक्त देऊ शकतो। ही एक चांगली म्हणजे गरज ओळखून त्यांनी हे आयोजन केलेलं आहे। आणि यानंतर शालेय शिक्षणासाठी सुद्धा 55,000 वह्या देण्याचं माननीय आमदार साहेबांनी त्या ठिकाणी संकल्प केलेला आहे। आणि हा स्तुत्य उपक्रम सर्व नागरिकांमध्ये कौतुकास्पद आहे की या युवा आमदाराने एक चांगला आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि सर्व नागरिकांतर्फे त्यांचं अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।